अल्फा टीव्ही मराठीतर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि नेहरू सेंटर यांच्या सहयोगाने आणि इंडियन मॅजिक आय प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आयोजित नक्षत्रांचे देणे सुधीर फडके यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि नेहरू सेंटर या दोन्हीचे अध्यक्ष माननीय श्री शरद पवार या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे उपस्थित आहेत। मी विनंती करतो की त्यांनी स्वरमंचावर यावं आणि बाबूजींच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करावा। वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम वंद्य वंदे मातरम वंद्य वंदे मातरम। माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती, आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, मंत्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम। याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले, शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम, शस्त्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम। निर्मिला हा मंत्र जानी आचरीला झुंझुनी, निर्मिला हा मंत्र जानी आचरीला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी, दातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम, गीत वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम। वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम। रसिक हो, नमस्कार। नक्षत्रांचे देणे या मालिकेमध्ये आज आपण वेध घेणार आहोत, ते आपल्या सर्वांच्या अत्यंतिक जिव्हाळ्याच्या अशा एका व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कलाप्रवासाचा। मराठी मनांवर 50 वर्ष अनभिषिक्त अधिराज्य गाजवून गेलेले गायक आणि संगीतकार सुधीर फडके। एक गोष्ट निश्चित की सुधीर फडके हे अनेक अर्थाने एक चालतं बोलतं युगच मानावं लागेल। कलाक्षेत्रात स्वतःचं घराणं निर्माण करणारा प्रतिभाशाली भावगायक, संगीतकार, ध्येयनिष्ठ आणि धाडसी चित्रनिर्माता, स्वतःचं प्रखर राष्ट्रीय तत्त्वज्ञान असलेला ज्वलंत सक्रिय देशभक्त आणि या सर्वांच्या पलीकडे उत्कट गुणदोषांनी युक्त असलेला हाडामांसाचा लखलखीत आणि धगधगीत माणूस, अशा अनेक रूपांनी सुधीर फडक्यांना आपण आयुष्यभर अनुभवित राहिलो। अर्थात हे सारं खरं असलं तरी सर्वार्थानं आपल्याला आपल्यातल्या लहान थोरांना जवळचे वाटतात ते गीत संगीताशी नातं असलेले सुधीर फडके। 1940-45 पासून म्हणजे उणपुरं अर्धशतक त्यांची ही अद्भुत सांगीतिक वाटचाल चालू राहिली आणि तीही यशाची कमान सतत चढती ठेवत। अगदी 70-75तही प्रयोगशील संगीतकार म्हणून त्यांची प्रतिभा सतेज होती आणि 5-10 हजारांचा श्रोतृ समुदाय एका जागी खिळवून ठेवण्याइतकी त्यांची गायन प्रतिभा सशक्त होती।
2.5-3 तासांच्या अवधीत त्यांची ती समग्र वाटचाल मांडू पाहणं हे म्हणजे आकाश चिमटीत पकडू पाहण्यासारखंच आहे. पण तरीही तसा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही आज इथे करणार आहोत. तर या प्रवासातला पहिला महत्त्वाचा टप्पा तो 1948 मध्ये प्रकाशित झालेला चित्रपट वंदे मातरम. पुढच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत अनमोल कार्य करणारी फार महत्त्वाची व्यक्तिमत्व या चित्रपटामध्ये सहभागी होती. सुधीर फडके, ग. दी. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, सुनीता देशपांडे आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राम गबाले. 50-55 वर्ष झाली असतील, अजूनही वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम हे गाणं गायलं जातं. आणि हे गाणं कधी मी ऐकलं की मला सुधीरची आठवण होते. आणि वंदे मातरम हे जे चित्र होतं माझं पहिलंच चित्र ते. आम्ही सगळेच त्यावेळी म्हणजे सुरुवात होती सगळ्यांची. सुधीरचं संगीत होतं, माडगूळकरांची कथा होती, पु ल नायक त्या चित्राचे, सुनीताबाई नायिका, असा सगळा तो ग्रुप होता. आणि जसं शाळेचं गॅदरिंग किंवा एखादा उत्सव असतो ना, त्यामध्ये जसे आपण स्वयंसेवक सगळे काम करतो, अशा तऱ्हेने ते एक कुटुंब होतं. विशेषतः त्या चित्राबद्दल जास्त आस्था, आत्मीयता आम्हा सगळ्यांना जी होती याचं कारण 1942 सालचा जो स्वातंत्र्य संग्राम झाला तो विषय होता त्याचा. ह्या चित्रातली गाणी त्यात ओव्या होत्या. याच चित्रामध्ये पोवाडे होते. एक पाय तुमच्या गावात, दुसरा तुरुंगात, तमा नाही त्याची शाहिराला, गुलाबी हुबी डाळण्याला, असल्या सगळ्या हे होत्या. त्याचप्रमाणे अगं स्वराज्य मिळवायचा औंदा म्हणून कारभारी सोडला धंदा, अशाही चाली होत्या. आणि ह्या सगळ्या ज्या आहेत यामध्ये सुरुवातीला अगदी सकाळपासून गुराखी आपल्या गुडघ्यावर न्यारी बांधतो आणि ती भाकरीन बिकरी बांधून घेतो ना, तिथून मी ते ओपन केलं होतं, मला आठवतं आहे. ते करत असताना सुधीरची एक चाल होती, ऊठ सावळ्या गोविंदा रे, फुटे गाऊल्या ना पाना, हंबरती बोलावी ती तुझं लढीवाला खाना. पैंजणांचा घुमविनाद, पाणीयासी जाता जाता देती गवळणी साद. ऊठ सावळा गोविंदा रे, सारे जागले गोकुळ. उदयाचळी आला देव, झाले सोन्याचे आभाळ, झाले सोन्याचे आभाळ. राध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी, शिक्षा तुझ्या कपाळी, बाळे शिक्षा तुझ्या कपाळी. जाणीव हीच माझ्या जीवा सदैव जाळी, माझ्या जीवा सदैव जाळी. आता पुढील जन्मी संसार मी करीन,
शिक्षा तुझ्या कपाळी, शिक्षा तुझ्या कपाळी राया, शिक्षा तुझ्या कपाळी, जाणीव हीच माझ्या जीवा सदैव जाळी, माझ्या जीवा सदैव जाळी. सुधीर फडक्यांचा जन्म कोल्हापूरचा. त्यांचं पाळण्यातलं मूळ नाव होतं राम. या राम फडकेच्या गळ्यावर अभिजात भारतीय संगीताचे पहिले संस्कार झाले ते कोल्हापूरच्या पाध्येबुवांकडनं. त्या बालवयातसुद्धा या मुलाची स्वरलिपीवरची पडक आणि त्याचं जे आवाका होता, ती जी पकड होती, ती अतिशय भल्याभल्यांना चकित करणारी अशीच. त्या नामवंतांमध्ये गोविंदराव टेंब्यांसारखी अधिकारी व्यक्तीसुद्धा होती. शास्त्रीय संगीताची ही बैठक त्यांच्या उभ्या आयुष्याला पुरून उरली. मग नशीब काढायला मुंबईला आल्यावर दुर्दैवाचे अनेक अवतार पाहत पोटासाठी त्यांना एक बाजाची पेटी घेऊन जी भारतभर भ्रमंती करावी लागली, ती एक अनियोजित तपश्चर्याच ठरली. संगीतकार म्हणून त्यांची प्रतिभा पोचली गेली ती ह्या प्रवासात त्यांनी जोपासलेल्या श्रवण भक्तीतून. त्यांच्यामधला आजचा खंदा परफॉर्मर हळूहळू घडत गेला तो याच काळातल्या त्यांच्या असंख्य बऱ्या वाईट मैफिलीतील अनुभवातून, आणि त्यांच्यामधला लढाऊ अशरण पिंड तावून सुलाखून निश्चित होत गेला तो त्या काळातल्याच त्यांनी सोसलेल्या परिस्थितीच्या दारुण आणि दाहक चटक्यातून. त्या भ्रमंतीमध्येच कोलकात्याच्या एका रेकॉर्ड कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. तिथेच ते स्थिरावणार अशी लक्षणं स्पष्ट दिसत होती. पण मराठी चित्रपट आणि भावसंगीताच्या सुदैवाने तसं झालं नाही. सुट्टी काढून घरी यायचं म्हणून ते कोल्हापूरला आलेले असतानाच एका प्रदीर्घ आजाराने त्यांना गाठलं. कोलकात्याचे परतीचे दरवाजे बंद झाले. पुन्हा नव्याने सुरू झालेल्या धडपडीत सोळांकुरकर मास्तरांच्या मेळ्यातून गायला आणि चाली द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि ह्याच प्रवासात सुधीर फडके या नव्या अवताराचा जन्म झाला. इथेच नशीब काढायला आलेल्या एका कवीच्या रूपाने एक शुभंकर गाठ बांधली गेली कविराज ग दी माडगुळकर यांच्याशी. आणि मग आजच्या परिभाषेत बोलायचं झालं तर त्यांनी त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही. या कलाकार जोडीला पहिला प्रकाश लाभला तो HMV कंपनीच्या रूपानं. मराठी भावगीत विश्वाचा तो उषक काल होता. त्या युगाचे अध्वर्यू गजानन वाटवे ऐन बहरात होते. ती गायकीच एक प्रकारे सुधीर फडक्यांनी स्वीकारली आणि मराठी भावगीताच्या छोट्या अंगणाचं विस्तीर्ण आकाश केलं. तरीही वाटव्यांचं ते ऋण त्यांनी आयुष्यभर स्नेहभावानं आणि इमानानं मानलं.